हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. विद्यार्थी मित्रांनो, आपला जो राहिलेला लेसन आहे ऑन सेइंग प्लीज, तो लेसन आज आपण कंटिन्यू करणार आहोत. तर पेज नंबर 15वरती शेवटच्या 2 लाईन पाहाव्यात. बट दो वी आर बाउंड टू एंडोर्स द वर्डिक्ट अगेन्स्ट द लिफ्टमन, मोस्ट पीपल विल हॅव अ सर्टन सिम्पथी विथ हिम. आणि लेखक म्हणतो, बट दो वी आर बाउंड टू एंडोर्स द वर्डिक्ट. वी आर बाउंड म्हणजे बांधील असणे. एंडोर्स म्हणजे मान्यता देणे. द वर्डिक्ट म्हणजे न्याय. अगेन्स्ट द लिफ्टमन, अगेन्स्ट म्हणजे विरोधामध्ये, लिफ्टमन त्या लिफ्टमनच्या विरोधामध्ये कायदा काय करेल, कारवाई करेल, त्याच्या विरोधामध्ये कोर्ट निकाल देईल आणि त्यासाठी आपली सहमतीच असेल. परंतु मोस्ट पीपल विल हॅव अ सर्टन सिम्पथी विथ हिम. बरेचसे जे लोक आहेत त्यांच्या मनामध्ये त्या लिफ्टमनच्या सोबत सिम्पथी म्हणजे सहानुभूती असेल. का बरं सहानुभूती असेल, तर तो लिफ्टमन जो होता तो अपमानित झाला होता. त्या पॅसेंजरनं प्लीज हा शब्द वापरलेला नव्हता आणि त्यामुळे त्या लिफ्टमनचा अपमान झाला होता. त्यामुळं बऱ्याच लोकांची सहानुभूती लिफ्टमनसोबत असणार आहे. वाईल इट इज ट्रू दॅट देर इज नो लॉ दॅट कंपेल्स अस टू से प्लीज. वाईल इट इज ट्रू, लेखक म्हणतो हे जरी खरं असेल, दॅट देर इज नो लॉ दॅट कंपेल्स अस टू से प्लीज. असा कुठलाही लॉ नाही आहे जो लॉ आपल्याला कंपेल म्हणजे भाग पाडेल. टू से प्लीज, आपण बोलत असताना प्लीज हा शब्द वापरण्यासाठी, भाग पाडण्यासाठी कुठलाही लॉ नाही आहे. देर इज अ सोशल प्रॅक्टिस. परंतु लेखक म्हणतो की सोशल म्हणजे सामाजिक, प्रॅक्टिस म्हणजे संकेत, सामाजिक संकेत आहेत. मच ओल्डर अँड मच मोर सॅक्रेड दॅन एनी लॉ. आणि सामाजिक संकेत जे आहेत ते अतिशय जुन्या काळापासून, ओल्डर म्हणजे जुन्या काळापासून चालत आलेले आहेत आणि ते मोर सॅक्रेड म्हणजे ते अतिशय जास्त पवित्र आहेत. दॅन एनी लॉ विच एन्जॉइन्स अस टू बी सिव्हिल. दॅन एनी लॉ म्हणजे कायदा, कोणत्याही कायद्यापेक्षा सामाजिक संकेत हे जुने आहेत आणि पवित्र आहेत आणि ते आपल्याला सिव्हिल, सुसंस्कृत बनवतात. आणि मग त्याचा जर आपण विचार केला तर आपण जरी कायदा नसेल तरी आपण सामाजिक संकेतांचं पालन करणं गरजेचं आहे. अँड द फर्स्ट रिक्वायरमेंट ऑफ सिव्हिलिटी इज दॅट वी शूड ॲक्नॉलेज अ सर्व्हिस. आणि द फर्स्ट रिक्वायरमेंट, पहिली गरज ऑफ सिव्हिलिटी म्हणजे सुसंस्कृतपणाची पहिली गरज काय असेल, इज दॅट वी शूड ॲक्नॉलेज अ सर्व्हिस. ॲक्नॉलेज म्हणजे काय, तर पोच देणे. सर्व्हिस म्हणजे सेवा. जर आपल्याला एखाद्यानं सेवा दिली तर आपण त्याला पोच दिली पाहिजे. कशी पोच दिली पाहिजे, प्लीज अँड थँक्यू आर द स्मॉल चेंज विथ विच वी पे आवर वेज ॲज सोशल बिईंग्स. आणि ती पोच म्हणजे आपण एखाद्याला काही मागणी करत असताना आपण प्लीज हा शब्द वापरायला पाहिजे. आणि जर एखाद्यानं आपल्याला काही मदत केली, हेल्प केली, तर आपण त्याला थँक्यू असं म्हणायला पाहिजे आणि अशा प्रकारे आपण त्याची पोच द्यायला पाहिजे. दे आर द लिटिल कर्टसीज बाय विच वी कीप द मशीन ऑफ लाईफ ऑइल्ड. आणि ह्या काही लिटिल कर्टसीज आहेत. कर्टसीज म्हणजे सभ्यता आहेत आणि त्याच्याद्वारे आपली लाईफ ऑफ मशीन, आपलं जे जीवनाची जी मशीन आहे, जीवनरूपी जे यंत्र आहे, त्याला आपण ऑइल करू शकतो. म्हणजे ते स्मूथली चालल. एक प्रकारे ते ऑइलिंग करणं आहे. जसं आपण आपली गाडी व्यवस्थित चालावी म्हणून गाडीची सर्व्हिसिंग, ऑइलिंग करून घेतो, तसंच प्लीज आणि थँक्यू हे शब्द आपल्या जीवनरूपी मशीनची ऑइलिंग आणि सर्व्हिसिंग करतात. अँड रनिंग स्वीटली, आणि त्यामुळं आपलं जीवनरूपी मशीन रनिंग म्हणजे चालल, स्वीटली म्हणजे मधुरपणे चालेल. दे पुट अवर इंटरकोर्स अपॉन द बेसिस ऑफ अ फ्रेंडली कॉपरेशन अँड इझी गिव्ह अँड टेक इन्स्टेड ऑफ ऑन द बेसिस ऑफ सुपेरियर्स डिक्टेटिंग टू इन्फिरियर्स.
त्यांनी सांगितलं की सुपेरियर वरिष्ठ लोक, डिक्टेट म्हणजे काय, डिक्टेट म्हणजे हुकूम गाजवणे, इन्फेरियर म्हणजे कनिष्ठ, म्हणजे सुपेरियर लोकांनी इन्फेरियर लोकांना डिक्टेट नाही करायला पाहिजे, त्यांच्यावर हुकूमत नाही गाजवायला पाहिजे. तर आपले जे व्यवहार आहेत जर ते आपल्याला फ्रेंडली मॅनरनं करायचे असतील तर आपण प्लीज आणि थँक्यू हे शब्द वापरले पाहिजेत. आपल्या वागण्या बोलण्यामध्ये मॅनर्सचा आपण उपयोग करायला पाहिजे. इट इज अ व्हेरी वल्गर माइंड that would wish to command where he can have the service for asking. वल्गर माइंड म्हणजे विकृत मनोवृत्ती. लेखक म्हणतो की इट इज अ व्हेरी वल्गर माइंड, विकृत मनोवृत्ती आहे, दॅट वुड विश टू कमांड वेअर ही कॅन हॅव द सर्व्हिस फॉर आस्किंग. सर्व्हिस म्हणजे सेवा. जर एखाद्या व्यक्तीला आपण सेवेची मागणी केल्याच्या नंतर जर तो आपल्याला सेवा देत असेल तरी पण त्याला कमांड देणं, आदेश देणं म्हणजे हे एक काय आहे, एक विकृत मनोवृत्तीचं उदाहरण आहे. अँड हॅव इट विथ विलिंगनेस अँड गुड फिलिंग इन्स्टेड ऑफ रिसेंटमेंट. हॅव इट विथ विलिंगनेस म्हणजे काय, विलिंगनेस म्हणजे स्वइच्छेनं. एखाद्या व्यक्ती स्वइच्छेनं आपलं काम करू इच्छित असेल आणि त्याला आपण कमांड दिली म्हणजे ती आपली वल्गर माइंडसेट आहे, ती आपली वल्गर म्हणजे विकृत मनोवृत्ती आहे. इन्स्टेड ऑफ रिसेंटमेंट म्हणजे रागानं. एखादा व्यक्ती आपलं काम स्वइच्छेनं करत असेल तरी त्याला रागानं कमांड देणं, आदेश देणं हे चुकीचं आहे असं लेखक म्हणतो. नेक्स्ट पॅराग्राफ. आय शुड लाईक टू फीचर इन दिस कनेक्शन माय फ्रेंड द पलाईट कंडक्टर. आणि या बाबतीत लेखक आपल्याला एक पलाईट सभ्य कंडक्टरचं एक्झाम्पल देतो. बाय दिस डिस्क्रिमिनेटिंग टायटल आय डू नॉट इंटेंड टू सजेस्ट अ रिब्यूक टू कंडक्टर्स जनरली. आणि बाय दिस डिस्क्रिमिनेटिंग म्हणजे भेदभाव करणे. हे जे टायटल आहे थोडंसं भेदभाव करणारं वाटतंय. आय डू नॉट इंटेंड, पण लेखक म्हणतो माझा इंटेंड हेतू नाही आहे टू सजेस्ट अ रिब्यूक. म्हणजे दोष देणे. टू कंडक्टर्स जनरली, साधारणपणे इतर कंडक्टरला दोष देणे हा माझा या मागचा हेतू नाही आहे. ऑन द कॉन्ट्ररी आय एम डिस्पोज्ड to think that there are few classes of men who come through the ordeal of a very trying calling better than bus conductors too. तर लेखक म्हणतो की बस कंडक्टरच नाही तर इतर देखील काही समाजातील काही घटक आहेत ते बस कंडक्टरपेक्षाही समाजामध्ये काय करतात, कठीण अनुभवातून पुढे आलेले असतात. Here and there you will meet an unpleasant specimen who regards the passengers as his natural enemies, as creatures whose chief purpose on the bus is to cheat him and who can only be kept reasonably honest by a loud voice and an aggressive manner. आपल्याला असेही कंडक्टर दिसतात की ते ॲग्रेसिव्ह मॅनरनं पॅसेंजरसोबत वागत असतात. ते पॅसेंजर्सवर अतिशय रागात येतात, त्यांच्यावर ओरडतात बसमध्ये. कदाचित बरेचसे कंडक्टर असे असतात की त्यांना असं वाटते की पॅसेंजर म्हणजे त्याचे एनिमी आहेत, त्याचे शत्रू आहेत आणि पॅसेंजर म्हणजे नेहमी कंडक्टरला चीट करण्याचा प्रयत्न करत आहेत. चीट म्हणजे फसविण्याचा प्रयत्न करत आहेत आणि म्हणून बरेचसे कंडक्टर पॅसेंजरकडे एक एनिमी म्हणून पाहतात. परंतु या ठिकाणी लेखक जो उदाहरण देतो तो कंडक्टर मात्र वेगळा आहे. आय फॅन्सी बट धिस टाईप इज रेअरर दॅन इट युज्ड टू बी. पण लेखक म्हणतो की मी ज्या कंडक्टरबद्दल बोलणार आहे तो रेअर आहे, तो दुर्मिळ आहे. अशा प्रकारचा तुम्हाला दुसरा कंडक्टर शक्यतो पाहायला मिळणार नाही. I fancy the public owes much to the underground railway company which also runs the buses for insisting on a certain standard of civility in its servants and taking care that standard is observed. I fancy, लेखक म्हणतो मी कल्पना करतो, the public owes much to the underground railway company. पब्लिक देणं लागते कोणाला, तर अंडरग्राऊंड रेल्वे कंपनी आहे आणि ही अंडरग्राऊंड रेल्वे कंपनी काय करते, रन्स द बसेस, काही बसेस पण चालवते. फॉर इन्सिस्टिंग ऑन अ सर्टन स्टँडर्ड, आणि पब्लिक त्यांना इन्सिस्ट करते, आग्रह धरते कशासाठी, तर काही स्टँडर्ड
मेंटेन करण्यासाठी, दर्जा मेंटेन करण्यासाठी, ऑफ सिव्हिलिटी, सुसंस्कृतपणाचा, इन इट्स सर्वंट्स अँड टेकिंग केअर. ही जी कंपनी आहे तर त्याचे जे सर्वंट्स आहेत, त्यांचे जे नोकरदार आहेत, त्यांना सांगते की पॅसेंजरसोबत तुम्ही सभ्यपणे वर्तन करा. आणि ते लोक सभ्यपणे वर्तन करत आहेत किंवा नाही त्याचं देखील ते काय करतात, ऑब्झर्व करतात, निरीक्षण करतात. इन डुईंग धिस इट नॉट ओनली मेक्स थिंग्स प्लीजंट फॉर द ट्रॅव्हलिंग पब्लिक बट परफॉर्म्स अन इम्पॉर्टंट सोशल सर्व्हिस. अँड इन डुईंग धिस, असं करत असताना, इट नॉट ओनली मेक्स थिंग्स प्लीजंट, त्यांच्यामुळं केवळ गोष्टी प्लीजंट, आनंदीच होत नाही आहेत, त्या ठिकाणचं वातावरण आनंदीच होत नाही आहे. फॉर द ट्रॅव्हलिंग पब्लिक जे असते ट्रॅव्हलिंग करणारी त्या बसेसच्या द्वारे ते अतिशय आनंदी वातावरण त्या ठिकाणी राहतं, कारण की सर्वंट्स त्यांच्यासोबत गुड मॅनर्सचा यूज करतात. बट परफॉर्म्स अन इम्पॉर्टंट सोशल सर्व्हिस, आणि त्यामुळे एक महत्त्वाची सोशल सर्व्हिस देखील परफॉर्म केली जाते. इट इज नॉट therefore with any feeling of unfriendliness to conductor as a class that I pay a tribute to a particular member of that class. आणि लेखक म्हणतो की हे जे कंडक्टर आहेत त्यांना मी काय करतो, पे ट्रिब्यूट म्हणजे मी त्यांना सलाम करतो. I first became conscious of his existence one day when I jumped onto a bus and found that I had left home without any money in my pocket. लेखकाने एके दिवशी बसमध्ये बसला आणि त्यांनी त्याचं घर सोडलं होतं, म्हणजे सोबत पॉकेट न घेता. तो पॉकेट घरी विसरलेला होता. एव्हरीवन हॅज हॅड द एक्सपिरियन्स अँड नोज द फिलिंग, द मिक्स्ड फिलिंग विच द डिस्कवरी अरोजेस. आणि लेखक म्हणतो जेव्हा आपण बसने ट्रॅव्हलिंग करत असतो आणि आपलं जेव्हा पॉकेट घरी विसरतं तेव्हा मनामध्ये मिक्स्ड फिलिंग येतात, आणि कदाचित तशा ही अवस्था आपल्यापैकी प्रत्येकानं कधी ना कधी अनुभवलेली असणार आहे. यू वुड नॉट बी ॲट ऑल सरप्राइज्ड इफ द कंडक्टर आईड यू कोल्डली ॲज मच ॲज टू से येस I know that stale old trick, now then off you get. आणि ज्यावेळेस आपण कंडक्टरला म्हणतो की कंडक्टर साहेब माझं पॉकेट विसरलेलं आहे आणि तिकीट घ्यायला माझ्याकडे पैसे नाहीत, त्यावेळेस नक्कीच तो कंडक्टर म्हणेल की तू जे बोलतोस ही जुनीच युक्ती आहे, मला याच्याबद्दल चांगलं माहिती आहे, प्रत्येक कस्टमर असंच करतो आणि तू आता उठ आणि बसच्या खाली हो, असा प्रत्येक कंडक्टर म्हणेल. परंतु हा जो कंडक्टर आहे जो लेखकाला भेटला होता तो तसा नव्हता. अँड इवन इफ द कंडक्टर इज अ गुड फेलो अँड लेट्स यू डाऊन इझिली, यू आर फेस्ड विथ द नेसेसिटी ऑफ गोईंग बॅक and the inconvenience perhaps of missing your train or your engagement. आणि जरी तो कंडक्टर चांगला असता आणि तुमच्यावर न रागवता जरी तो म्हटला की खाली उतरा तुम्ही, तर नक्कीच तुम्हाला काही गोष्टींना, काही बाबींना सामोरं जावं लागेल. जसं की आता तुमची बस सुटेल आणि तुम्हाला ज्या ठिकाणी जायचं आहे ऑफिसला त्या ठिकाणी तुम्ही वेळेवर जाऊ शकणार नाही आहेत. अशा प्रकारचं कन्व्हिनियन्स म्हणजे गैरसोयीला तुम्हाला सामोरं जावं लागणार आहे. हॅविंग सर्च्ड माय पॉकेट्स इन वेन फॉर स्ट्रे coppers and having found I was utterly penniless, I told the conductor with as honest a face as I could assume that I couldn't pay the fare and must go back for money. ज्यावेळेस लेखकाने त्याच्या पॉकेटमध्ये हात टाकला आणि पैसे नव्हते त्यावेळेस त्यांनी काय केलं, त्याचा चेहरा अतिशय केविलवाणा केला आणि केविलवाणा चेहरा करून त्या कंडक्टरला म्हणाला की सॉरी सर, तुम्हाला पे करण्यासाठी, तिकिटासाठी देण्यासाठी माझ्याकडे पैसे नाही आहेत आणि म्हणून मला परत जावं लागणार आहे पैसे आणायला. ओ यू नीडंट गेट ऑफ, दॅट्स ऑल राईट सेड ही. ऑल राईट सेड आय, बट आय हॅवंट अ कॉपर ऑन मी. ओ आय विल बुक यू थ्रू, ही रिप्लाइड. आणि मग तो म्हटला ठीक आहे, काय कंडक्टर म्हटला तुमच्याकडे पैसे नाहीत ना, काळजी करू नका, मी तुमचं तिकीट बुक करतो. वेअर
वूड यू वॉन्ट टू गो, आणि त्यांनी विचारलं तुला कुठं जायचं आहे. अँड ही हँडल्ड हिज बंडल ऑफ तिकीट्स विथ द एअर ऑफ अ मॅन हू वॉज प्रिपेअर्ड टू गिव्ह मी अ तिकीट फॉर एनिवेअर फ्रॉम द बँक टू हाँगकाँग. आणि अशा प्रकारे त्यांनी तिकिटाचं बंडल लेखकाच्या हातात दिलं आणि तो म्हटला की बँकेपासून ते हाँगकाँगपर्यंत कुठलचं पण मी तुम्हाला तिकीट देतो, पैसे नसेल तरी हरकत नाही, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. I said it was very kind of him and told him where I wanted to go, and as he gave me the ticket I said, but where shall I send the fare? Oh, you will see me someday, all right, he said cheerfully. He turned to go, and then luckily my fingers still wandering in the corner of my pockets lighted on a ceiling and the account was squared. आणि मग तरी पण लेखक खिशामध्ये शोधत होता आणि लेखकाने विचारलं की आता तुम्ही माझं तिकीट काढलं पण ते तुम्ही त्याला जे मला उसने पैसे दिलेत ते मी परत करण्यासाठी कुठं तुमची भेट होईल. तर त्यांनी सांगितलं की काय हरकत नाही, कधीतरी आपली भेट अशीच बसमध्ये होईल, जेव्हा आपली भेट बसमध्ये होईल तेव्हा तुम्ही माझे पैसे मला परत करू शकता. आणि मग लेखक खिशामध्ये शोधत होता, अचानक त्याला थोडेसे पैसे सापडले की जे त्याला तिकीट काढण्यासाठी पुरेसे होते आणि जे अकाउंट होतं ते स्क्वेअर झालं, म्हणजे हिशोब चुकता झाला. बट दॅट फॅक्ट डिड नॉट लेसन द ग्लो ऑफ प्लेजर विच सो गुड नेचर्ड अँड ॲक्शन हॅड गिवन मी. परंतु त्या चांगल्या स्वभावाच्या व्यक्तीनं जी काही कृती लेखकासोबत केली होती ती लेखक आता विसरू शकत नव्हता. अ फ्यू डेज आफ्टर माय मोस्ट सेन्सिटिव्ह टो वॉज ट्रॅम्पल्ड on rather heavily as I sat reading on the top of a bus. I looked up with some anger and more agony and saw my friend of the cheerful countenance. Sorry sir, he said. I know these are heavy boots. Got them because my own feet get trod on so much and now I am treading on other people's. Hope I didn't hurt you sir. He had hurt me but he was so nice about it that I assured him he hadn't. आणि एके दिवशी लेखक बसनं प्रवास करत होता आणि बसनं प्रवास करत असताना त्याची जी काही बोट आहेत ते सेन्सिटिव्ह आहेत, संवेदनशील आहेत, त्यांना त्रास सहन होत नाही आणि कोणीतरी लेखकाचे पाय तुडवले आणि मग लेखकाने रागानं बघितलं कोण आहे, तर तो त्या ठिकाणी हसऱ्या चेहऱ्याचा कंडक्टर होता आणि तो कंडक्टर म्हटला सॉरी सर, मी थोडेसे हेवी जड बूट परिधान केलेले आहेत आणि दररोज लोक माझी पाय तुडवतात आणि म्हणून आता मी लोकांची पाय तुडवत आहे आणि सॉरी, मला माफ करा, मला असं वाटतं की तुम्हाला वेदना झाल्या नसतील. लेखकाला राग आला होता, वेदना झाल्या होत्या, परंतु त्याचा हॅपी काउंटनन्स म्हणजे चेहरा, आनंदी चेहरा लेखकाने पाहिला आणि लेखक म्हटला ओके थँक्यू, हरकत नाही, इट्स ओके, तुम्ही पाय तोडवले परंतु मला काही वेदना झालेल्या नाहीत. After this I began to observe him whenever I boarded his bus and found a curious pleasure in the constant good nature of his bearing. He seemed to have an inexhaustible fund of patience and a gift for making his passengers comfortable. आणि मग याच्यानंतर जेव्हा मी त्याच्या बसनं ट्रॅव्हलिंग करत होतो मी त्याला ऑब्झर्व करत होतो, त्याचा चेहरा अगदी आनंदी असायचा आणि तो अतिशय चांगलं वर्तन त्याच्या पॅसेंजरसोबत करायचा. I noticed that if it was raining he would run up the stairs to give someone the tip that there was room inside. With old people he was as considerate as a son and with children as solicitous as a father. आणि जर पाऊस पडत असेल आणि काही पॅसेंजर जर पायऱ्यावर थांबले असतील तर तो त्यांच्याकडे जायचा आणि त्यांना म्हणायचा की आतमध्ये जागा आहे, आतमध्ये या. जर काही म्हातारी माणसं ट्रॅव्हलिंग करत असतील तर त्यांच्यासोबत अगदी प्रेमानं त्यांच्या मुलासारखं वर्तन करायचा आणि जर काही लहान मुलं ट्रॅव्हलिंग करत असतील तर त्यांच्यासोबत जसे एखादे वडील आपल्या मुलाची काळजी घेतात तशा प्रकारे तो त्या लहान मुलांची काळजी घ्यायचा. ही हॅड एव्हिडंटली अ
peculiarly warm place in his heart for young people and always indulged in some merry jest with them. आणि जे तरुण आहेत त्यांच्या बाबतीत देखील त्याच्या मनामध्ये चांगल्या भावना होत्या आणि नेहमी त्यांच्यासोबत जस्ट म्हणजे थट्टा मस्करी करायचा तरुणांसोबत. इफ ही हॅड अ ब्लाइंड मॅन ऑन बोर्ड इट वॉज नॉट इनफ टू सेट हिम डाऊन सेफली ऑन द पेवमेंट. आणि जर एखादा आंधळा माणूस बसमध्ये बसला आणि उतरत असताना तो त्याला त्याचा रस्ता दाखवण्यासाठी मदत करायचा, रस्ता क्रॉस करण्यासाठी मदत करायचा. ही वुड कॉल टू बिल इन फ्रंट टू वेट while he took him across the road or round the corner or otherwise safely on his way. In short, I found that he irradiated such an atmosphere of good temper and kindliness that a journey with him was a lesson in natural courtesy and good manners. आणि लेखक म्हणतो मी त्याचं ऑब्झर्व केलेलं आहे आणि त्याच्यासोबत जो प्रवास होता तो नक्कीच एक नॅचरल कर्टसी, त्याच्या वागण्या बोलण्यामधून नैसर्गिक सभ्यता दिसायची आणि गुड मॅनर्स, त्याच्यामध्ये गुड मॅनर्स होत्या. आणि अशा प्रकारे मला त्या कंडक्टरचं स्वभाव आणि त्याचं आचरण, त्याचं वागणं बोलणं खूप आवडायचं. थँक्यू फ्रेंड्स. जो रिमेनिंग लेसन आहे तो आपण उद्याला घेऊयात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज कृपया माझं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.